आणि आता बातमी होळीची. होळी आणि धुळवडीसाठी जे इको फ्रेंडली रंग बाजारात विक्रीसाठी येत आहेत ते कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का? नागपुरात तयार होणारा रंग तुम्ही खाऊन टाकला तरी काही होणार नाही. आश्चर्य वाटलं? चला बघूयात. तुम्ही ज्या रंगाने धुळवड साजरी करता तो रंग कसा तयार होतो हे तुम्हाला माहितीये का? धुळवडीचे इको फ्रेंडली रंग तयार होतात मक्याच्या पिठापासून, म्हणजेच आरारोट पासून. नागपुरात रंग तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आदमने कुटुंबाची सध्या लगबग सुरू आहे. मक्याच्या पिठात नैसर्गिक रंग आणि पाणी मिसळून मशीनमध्ये वेगवेगळ्या रंगाचा लगदा मळला जातो. हे रंगाचे तुकडे तयार होतात, मग ते एका चक्कीत दळले जातात आणि अशा प्रकारे तुम्हा आम्हाला एकमेकांवर उधळण्यासाठी रंग तयार होतात. हे रंग तुमच्या चुकून तोंडात जरी गेले तरी कोणतीही हानी होत नाही. आमचा गुलाल आरोग्याच्या दृष्टीने बघजाल तुम्ही, ही खाची वस्तू आहे. मक्याचं पावडर म्हटलं म्हणजे आरारोट खाची वस्तू, ऑर्गॅनिक म्हटलं गेलेलं हा गुलाल आमचा, आणि हा प्युअर आरारोटमध्ये बनवला जाते. तर याच्या काही शरीराला नुकसान होतं का? नाही, शरीरात ते कसं आमचं जसं आता रुटीन आहे, आम्ही आता लहानपणापासून याच्यामध्येच खेळलो आहे ह्या गुलालामध्ये, तेवढं काही साईड इफेक्ट नाही आहे ह्या गुलालाचा. धुळवड खेळताना रंग इको फ्रेंडली आणि सुरक्षित असले तर धुळवडीचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे यावेळी बाजारातून रंग खरेदी करताना रंग हा आरारोट पासून बनवलाय का याची नक्की खात्री करा. सुरक्षित रंग असतील तर बिनधास्त होळी खेळा. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.